सुरेश धस यांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला असं राऊतांनी म्हटलंय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार ही कमी होते। सुरेश धस यांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला असा आरोप आता थेट संजय राऊतांनी केलाय। जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी हा संपूर्ण राजकारण करण्यात आला। संतोष देशमुख यांच्या खुनाचा भाजपनं वापर केला असा थेट आरोप आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। हत्या प्रकरणाकडे राजकारण म्हणून पाहू नये असा सल्ला आता बावनकुळेंनी सुद्धा दिलेला आहे। सुरेश धस यांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार केला असा आरोप आता राऊतांनी केला। खरं तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि त्यानंतर या आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण केलंय। महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार आरोप करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला। काय वेळेपणा आहे। उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये। सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे। त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारण बघितलं पाहिजे। या घटनेचं राजकारण होऊ नये।